तर मालिकेच्या 29 जानेवारीच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते की सूर्या तुळजा धनूला घेऊन घरी येतात. ते समोर बघतात तर पुष्पाने तुळशीजवळ भली मोठी रांगोळी काढलेली असते आणि त्याच्यासमोर दिवाबत्ती केलेली असते. सूर्या विचारतो, काकी हे सगळं काय आहे? पुष्पा म्हणते, अरे तुला काल विचारलं होतं ना, तुझी आई कुठे बसून असते, तेव्हा तू सांगितलं होतं तुझी आई तुळशीजवळ बसून असायची. म्हणून म्हटलं की आपण तुळशीची पूजा करावी. मला अरे तिची खूप आठवण येत होती आणि म्हणून मी हे सगळं केलं. आता जा, तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी तुमच्यासाठी गरम गरम काहीतरी जेवायला करते. पुष्पा किचनमध्ये निघून जाते आणि सूर्या धनू फ्रेश व्हायला जातात. तुळजाला डाऊट आलेला असतो, नक्कीच काहीतरी शिस्त आहे, नक्कीच काहीतरी झालं असं तिला वाटत असतं. घरातले सगळेजण आपापल्या ठिकाणी गेल्यानंतर तुळजा तिकडे बघायला लागते. तिला दिसतं की फरशी उपटून काढली होती आणि तिथे मातीही दिसते. तुळजा इथे तिथे बघायला लागते आणि तिला कुऱ्हाड दिसते. कुऱ्हाडीला माती लागलेली दिसते. ती जरा अजून शोधाशोध करते तेव्हा तिला मातीने भरलेलं फडकं सुद्धा दिसतं. तुळजा किचनमध्ये येते आणि पुष्पाला म्हणते, हाताला माती होती ना तुमच्या? पुष्पा म्हणते, नाही. मी सांगितलं ना, मगाशी मी रांगोळी काढली ना, रांगोळी होती. तुळजा पुष्पाचा हात बघते आणि म्हणते, बघा अजूनही तुमच्या नखात माती आहे. मगाशी तुम्ही रांगोळी काढून काय दाखवलं? रांगोळीच्या खाली तुम्ही जे खोदून काढलं होतं ते लपवण्याचा प्रयत्न करताय का? पण आता मला कळलंय. हा बघा, हा कपडा. तुळजा तो कपडा दाखवते आणि पुष्पा खूप घाबरते. तुळजा पुष्पाला घेऊन बाहेर येते आणि ती सूर्याला आवाज देते. सूर्या विचारतो, काय झालंय तुळजा? तुळजा म्हणते, सूर्या मी तुला त्या दिवशी सुद्धा सांगितलं होतं, अरे या पुष्पा काकी काहीतरी शोधतायत. आता तू मला सांग, तेव्हा तुमच्या लहानपणी या पुष्पा काकी निघून गेल्या होत्या आणि अचानक त्यांना पश्चाताप कसा काय झाला? सूर्या मी म्हटलं ना तुला, याचा काहीतरी हेतू आहे आणि ते साध्य करण्यासाठी सगळं करत होत्या. आजही आपण गेल्यानंतर यांनी सगळं खोदून काढलं होतं. विचार ह्यांना. आज कळूच दे, पुष्पा काकी इथे का आल्या, त्यांचं ध्येय काय आहे ते विचार. पुष्पा मान खाली घालून उभी असते आणि सूर्या खूप रागाने तिच्याकडे बघत असतो. आता पुष्पा तुळजाला आपल्या टीममध्ये कसं सामील करून घेते हे बघण्यासारखं असेल.